बघा ही शापूची भाजी बनवलेली आहे ना, टिफिनला जर मुलांना दिलं तर मुलं टिफिन चाटून पुसून खातील. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही शापूची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर शापूची भाजी बनवण्यासाठी आहे ना, मी इथं घेतलेली आहे शापूची एक गड्डी. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शापूची भाजी. तर शापूची भाजी बनवण्यासाठी आहे ना, एक गड्डी निवडून घेतलेली आहे शापूची. आपण भाजी बारीक चिरून घेऊया. भाजी आहे ना थोडीशी बारीकच चिरायची शापूची. अशीच आपण सर्व भाजी चिरून घेऊ. सर्व भाजी चिरून आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. बघा इथं मी भाजी 2-3 पाण्याने धुवून आहे ना ताटामध्ये ठेवलेली आहे. असे ताटामध्ये भाजी ठेवायची पाण्यामध्ये थोडा वेळ, म्हणजे ना माती वगैरे काय राहिलेली असेल ना तर पाण्यामध्ये खाली निघून जाते. वरच्यावर अशी ही भाजी काढून घ्यायची. अगोदर 2-3 पाण्याने धुवून मग असं पाण्यामध्ये ठेवायची भाजी. राहिलेली माती पण आहे ना अशी पाण्यामध्ये निघून जाईल. बघा भाजी धुवून स्वच्छ घेतलेली आहे. आणि भाजी चिरायच्या अगोदर आहे ना 3 ते 4 चमचे मुगाची डाळ मी इथं पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे स्वच्छ धुवून. आणि मी 7-8 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. लसूण पाकळ्या 5-6 बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत. भाजी आपण फोडणीला टाकूया. 3 ते 4 चमचे तेल. तेल गरम झालं की सुरुवातीला टाकायचं आहे लसूण. लसूण पण आहे ना जास्त नाही भाजायचा. थोडासा लसूण भाजला की टाकू आपण मिरची त्याच्यामध्ये. टाकूया मिरची. लसूण 2 मिनटं छान असं परतून घेऊ. बघा लगेच टाकूया त्याच्यामध्ये मीठ चवीपुरतं. आपण भाजीला डाळ पण टाकणार आहे ना, त्याच्यासाठी मीठ आहे ना आत्ताच मिरची बरोबर टाकायचं, म्हणजे मीठ मिरची छान असं भाजीला लागलं जातं. लसूण मिरची छान अशी 2 मिनटं परतली की आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शापूची भाजी धुवून घेतलेली. शापूची भाजी टाकायची सर्व अशी. आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला डाळ टाकून घ्यायची मुगाची. भिजत ठेवलेली डाळ आहे त्यातलं पाणी काढून टाकलं आणि टाकूया आता भाजीमध्ये ही मुगाची डाळ. डाळ आहे ना जास्त नाही भिजवायची, कारण हे ना जास्त भिजवली ना तर डाळ पटकन शिजली जाईल भाजीमध्ये. ही डाळ आहे ना थोडीशी भाजीला कच्चीच ठेवायची. मीठ मिरची सगळीकडं असं आहे ना छान अशी भाजी आपण मिक्स करून घेऊया. भाजी बघा मिक्स करून घेतली. आता भाजी शिजण्यासाठी आहे ना टाकायचं आहे 1 वाटीभर पाणी. भाजीला पण पाणी सुटतं ना, त्यासाठी जास्त पाणी नाही, फक्त 1 वाटीभर पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर पण थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि ना आता काय करायचं आपल्याला, ही भाजी मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना भाजीवरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरतीच आहे ना भाजी शिजवून घ्यायची 7-8 मिनटं. लय बारीक पण गॅस नाही करायचा, कारण जास्त वेळ जर भाजी शिजली ना तर ह्यातली डाळ जास्त शिजेल. त्यासाठी डाळ थोडीशी कच्ची ठेवायची आपल्याला भाजीबरोबरच. झाकण ठेवून आपण 7-8 मिनटं मिडियम गॅसवरती भाजी शिजवून घेऊ. बघा इथं 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. आणि भाजीमध्ये आहे ना थोडंसं पाणी आहे अजून. ही शिजली आहे. ह्याच्यातली डाळ पण आहे ना एवढी काही शिजली नाही, थोडीशी डाळ कच्चीच आहे आतमध्ये. अशी डाळ आहे ना थोडीशी कच्ची राहिलं पाहिजे. आता भाजी आपण मोठ्या गॅसवरती आहे ना 1-2 मिनटं परतून घेऊया. 2 ते 3 मिनटं आहे ना भाजी मोठ्या गॅसवरती परतून घेतली. बघा तयार आहे आपली मस्त शापूची भाजी. ही शापूची भाजी मुलांच्या टिफिनला दिली तर आहे ना सर्वांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही शापूची भाजी आज बनवलेली आहे. तर ही भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.